श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची योग्य पद्धत। पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी। रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा। चारी बाजूला रांगोळी काढावी। चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे। त्यावर हळद कुंकू वाहावे। पाण्याच्या तांब्यात दुर्वा सुपारी व शिक्का सोडावा। कलशाला बाहेरून हळदी कुंकवाचे बोटे लावावे। तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा। कलश चक्राकारावर ठेवावा। समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे। लक्ष्मी समोर दिवा लावावा। लक्ष्मीची षोडोपचार पूजा करावी। फळ, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा। देवीला कमळाचे फूल अर्पित करावे। लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी। श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे। व्रत कथा वाचावी। मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी। संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे। गायीसाठी एक पान वेगळे काढावे। नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे। दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे। नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीच्या झाडाला घालावे। पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे। नंतर निर्माल्यात टाकावे। शेवटल्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाशिणींना बोलून हळद कुंकू फळ दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा।